संध्याकाळच्या वेळी आम्ही निघालो महिन्याभराचा घरातला किराणा भरण्यासाठी. प्रत्येक गोष्टीसाठी बाहेर जायला नको म्हणून भरपूर सारा किराणा एकदाच महिन्याभराचा भरून घेतला. आणि जाताना पावसाचं खूप छान वातावरण झालं होतं, तर म्हटलं चला पाणीपुरी खाऊयात. तर पाणीपुरी खायला थांबलो, पाणीपुरी खाल्ली आणि मग घरी निघालो. स्वयंपाकाचा जास्त काही लोड नव्हता, कारण की जास्त काही भूक नव्हती म्हणून थोडासा शॉर्टकट मारायचं ठरवलं. मसाले भात कुकरला लावला आणि लगेच सकाळच्या थोड्याफार चपात्या शिल्लक होत्या, त्याचा चिवडा बनवायला घेतला. आणि छान असं मिक्सरला फिरवून घेतल्या चपात्या पहिल्यांदा, आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून थोड्याशा ओलसर करून घेतल्या. तोपर्यंत बाकीचं काही फोडणीचं साहित्य असतं ते चिरून ठेवलं आणि लगेच कढईमध्ये फोडणी द्यायला घेतली. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये फोडणीसाठी मोहरी आणि जिरे टाकलं आणि थोडासा कढीपत्ता टाकला आणि लगेच बारीक चिरलेले हिरव्या मिरची सुद्धा टाकून तेलामध्ये छान अशा परतून घेतल्या. थोडेसे शेंगदाणे सुद्धा टाकले आणि लगेच बारीक चिरलेला कांदा टाकला आणि छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तेलामध्ये 3 ते 4 मिनिटं परतून घेतला. कांदा टाकला तर पोह्याला कशी चव येते तशी या चिवड्याला सुद्धा येते. आणि थोडीशी हळद टाकली आणि जो मिक्सरला बारीक केलेला चपातीचा चिवडा होता तो कढईमध्ये टाकला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि छान असं 4-5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती पोह्यांसारखं छान असं चिवड्याला सुद्धा परतून घेतलं आणि मस्तपैकी चिवडा रेडी झाला. आणि चला आता आम्ही जेवतो. मसाले भात आणि चिवडा आजच्या जेवणामध्ये शॉर्टकट होता. तर तुम्हाला असा चिवडा आवडतो का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. चला आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. चलो बाय.